नमस्कार श्रोतेहो. आज आपण वाल्मिकी रामायण चिकित्सित आवृत्ती पठण आणि अध्ययन या निमित्ताने भेटत आहोत. आता तुमच्यापुढे प्रश्न पडला असेल, चिकित्सित किंवा संशोधित आवृत्ती म्हणजे काय आणि ती का करायला लागली. आता महाभारताची अशी आवृत्ती केलेली होती, हे जवळजवळ आता सगळ्यांना माहिती आहे, पुणेकरांना तर माहितीच आहे. कारण ते महान काम, महान म्हणजे सर्वार्थाने वेळ, श्रम आणि बुद्धिमत्ता या तिन्ही गोष्टींच्या दृष्टीने ते महान आहे. असं हे काम भांडारकर संस्था, पुण्यातली भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर इथे पार पाडलं आणि डॉक्टर विष्णू सखाराम सुक्तनकर यांनी त्याची धुरा सांभाळली आणि त्यांनी ते इतकं चोख बजावलं की त्यामुळे पुढचे सगळे संपादक त्यांनी घालून दिलेल्या वाटेवरनं सुखाने वाटचाल करू शकले आणि उत्तम काम झालं. आता हे का करायला लागलं होतं, तर रामायण आणि महाभारत ही अत्यंत लोकप्रिय महाकाव्य आहेत भारताची. मी तर म्हणेन की भारताला एकत्र ठेवणारी अशी ही भारताच्या नसानसातनं वाहणारी महाकाव्य आहेत. नेहमी काय होतं, मग एखाद्याला नवीन काही विचार सुचला की त्याला असं वाटतं की अरे हा आपण ना रामायणात पण घालूया, म्हणजे ह्याला जरा प्रतिष्ठा येईल. असं करता करता मूळचं रामायण, मूळचं महाभारत ह्याच्यात भरपूर वाढ होत गेली. कोणी कोणी याला घुसडलं असा शब्द वापरतात, पण मला तो आवडत नाही. काय झालं त्याच्यामुळे की ही वाढ होत गेल्यामुळे ते त्या त्या भागातल्या, त्या त्या काळातल्या अशा लोकांना ते जास्त ते आवडायला लागलं, भावायला लागलं. आणि म्हणून ते जे गिलगॅमेश म्हणून इतर देशातलं काव्य आहे, महाकाव्य आहे, ते जसं पडून राहिलं धूळ खात, तसंच्या तसं लोकांपर्यंत नंतर त्याचा प्रसार झाला नाही, तसं रामायण महाभारताचं झालं नाही. ही जिवंत राहिली काव्य, वाढत जरी गेली तरी जिवंत राहिली. आणि त्यामुळे त्याला आपण परंपरागत आलेलं पाठ्य म्हणून त्यालाही आपण तितकीच मान्यता देतो. स्वतः सुक्तनकर स्वतः म्हणतात की मी बसलोय खरं चिकित्सित आवृत्ती करायला, पण मी त्यालाही तितकंच लोकांच्या मनातलं काव्य हे महत्त्वाचं काव्य. तर आता आपण इथे पाहिलं की इथे फॅसिक्युलमध्ये नमस्तस्मै मुनीशाय श्रीयुताय तपस्विने सर्वज्ञान निवासाय वाल्मिकी मुनये नमः असं मंगलांनी सुरुवात केलेली आहे. आता हे नमन आहे अनुष्ठुभ वृत्तातलं. रामायण हे अनुष्टुभातलं आहे, मुख्यतः अनुष्टुभ छंदातलं आहे. आता त्याबद्दल म्हणायचं तर आता हे जे मंगल आहे हे आपल्याला सगळ्या प्रतींमध्ये, सगळ्या हस्तलिखितात सापडत नाही. महाभारताच्या बाबतीतही हीच गोष्ट होती. त्याच्याबद्दल एकदा रुबेन नावाच्या एका विद्वानाने सुक्तनकर सरांना एक काय म्हणायचं हरकत घेतली होती की तुम्ही तर म्हणता की जे दक्षिणेकडच्या सगळ्या हस्तलिखितात आणि उत्तरेकडच्या सगळ्या हस्तलिखितात सापडतं तेवढंच आम्ही घेणार, आणि मग तुम्ही हा नारायणम नमस्कृत्य नरम चैव नरोत्तमम हा श्लोक कसा काय घेतला त्याच्यात. त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं, आय ॲग्री विथ रुबेन that when there is a conflict between north and south and they stand opposite to each other with two divergent readings, no definite decision is in general possible as to which is the original. The version should be a priori be placed on an equal footing and treated with impartiality. तर अशा वेळी ते म्हणतात की खरं म्हणजे हा त्या अर्थाने मग महाभारताचा भाग होत नाही हा नमन श्लोक. पण हिंदूंची प्रथा अशी आहे की कुठल्याही कामाला सुरुवात करताना, एवढंच नव्हे कुठल्याही पाठ्याला सुरुवात करताना पुढच्या सर्व वाङ्मयात आपल्याला मंगलाशिवाय सुरुवात झालेली दिसत नाही. आणि त्यामुळे हिंदू धर्माची प्रथा, भारतीयांची प्रथा म्हणून मी हा मंगल श्लोक माझ्या पाठ्यात घातलेला आहे. आता जेव्हा हे महाभारताचं काम पुरं झालं आणि त्याप्रमाणे रामायणाचं काम करावं असं लोकांना वाटायला लागलं, त्यावेळी नैसर्गिकपणेच अगदी साहजिकच लोकांनी ठरवलं की आपण महाभारताच्या तत्वांप्रमाणे करूया. त्याप्रमाणे गुजरात रिसर्च सोसायटी ऑफ बॉम्बे या संस्थेचे संचालक
श्री P.G. शाह यांनी तशी सूचना केली. ती महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदाच्या कुलगुरू त्यावेळच्या श्रीमती हंसाबेन मेहता यांनी आणि तसंच सिंडिकेटचे इतर सभासद या सगळ्यांनीही मान्य केली. आणि मग निर्णय झाला आणि त्याप्रमाणे 12 मार्च 1951 या दिवशी बडोद्याच्या या विद्यापीठात रामायण डिपार्टमेंट सुरू झालं, एक स्वतंत्र विभाग सुरू झाला. मग त्यावेळच्या विभाग प्रमुखांनी वेगवेगळ्या खाजगी आणि सार्वजनिक ग्रंथालयांना कधी पत्र पाठवलं, कधी स्वतः प्रत्यक्ष ते तिथे गेले आणि त्यांच्याजवळची सगळी हस्तलिखितं देण्याची त्यांनी विनंती केली, जशी सुक्तनकर सरांनी सुरुवात केली होती. मग तसं त्यांनी आवाहन केलं, त्याप्रमाणे भरपूर हस्तलिखितं गोळा झाली. मग त्यांचे उत्तर आणि दक्षिण भारत यानुसार तसंच तारीखवार म्हणजे काळाच्या दृष्टीने असं सगळं विभाजन झालं. मग अंतर्गत पुराव्यांवरनं तुलनापत्र म्हणजे कोलेशन शीट्स तयार झाले. कुठला पाठ कुठे आलाय, कुठला कशात नाही वगैरे. अतिशय तांत्रिक पण अतिशय नेमकेपणाने करावं लागणारं असं एक काम होतं. आणि मग 4 एप्रिल 1954 या दिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदा किंवा चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या हिंदू पंचांगाप्रमाणे असलेल्या नववर्ष दिनाला श्रीमती हंसाबेन मेहता यांनी रामायणाचा पहिला श्लोक म्हणजेच भारतातील काव्यात्मक पहिला उद्गार एका कोलेशन शीटवर लिहून प्रकल्पाचा श्री गणेशा केला. आणि वर्षभरानंतर म्हणजे 12 जुलै 1955 त्या संबंधीची आवृत्तीसाठी आवश्यक असलेली सगळी माहिती त्याला जोडण्यात आली. याप्रमाणे एक प्रारूप तयार झाला, आराखडा आपण ज्याला म्हणतो. ते अभिप्रायासाठी मग जगभरातल्या विद्वानांना पाठवलं. महाभारताचंही पाठवलं होतं. आपल्याकडे जो दुसरा महाकाय प्रकल्प चालू आहे डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृतमधनं इंग्लिशमध्ये कोशाचा, त्याचीही अशी जगभर विद्वानांना पाठवली गेली होती प्रारूप आणि त्यांच्या अभिप्रायांचा विचार केला गेला होता. त्याचं अनुकूल स्वागतही झालं सगळीकडे. आणि मग त्याच धर्तीवर बालकांडाची संशोधित आवृत्ती निघाली. त्यात भारतातनं वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि वेगवेगळ्या लिपीतली हस्तलिखितं, एवढंच नव्हे तर नेपाळमधली 2 हस्तलिखितं, अशी 37 हस्तलिखितं विचारात घेतली आहेत. त्याची प्रस्तावना खूपच विस्तृत आहे. त्यांनी काय तत्वांवर हे काम केलेले तीही तिथे सांगितलेली आहे. वाल्मिकी उत्तरेचे, पण संहिता दक्षिणेची मुळाला जास्त जवळ आहे, ज्याला ऊर टेक्स्ट म्हणतात. त्याला दक्षिणेकडची संहिता जास्त जवळ आहे असं वाटतं. आर्षरूप त्यात तशीच आहेत. आर्षरूप येतात कारण मौखिक परंपरा महत्वाची आहे. उत्तरेकडे जी हस्तलिखित आहेत त्यात मात्र अशी रूपं दुरुस्त केलेली दिसतात. असं हे संपूर्ण बालकांड प्रसिद्ध झालं 28 मार्च 1960 रोजी. म्हणजे महाभारत संपूर्ण प्रसिद्ध झालं 1966. त्याच्या आधी 6 वर्ष हे पहिलं कांड प्रसिद्ध झालं. तेही गुढीपाडव्याला. त्याचे संपादक होते G.H. भट्ट. आता आपण मूळ पाठ्याला सुरुवात करूया. त्यातला पहिला श्लोक आहे. आता आपण हे मंगल पाहिलं. आता हे फक्त आपण जी प्रत बघतो त्याच्यात आलेलं मंगल आहे. पण वेगवेगळ्या हस्तलिखितात वेगवेगळे मंगल श्लोक आहेत. हे आपल्याला खालचा ज्याला क्रिटिकल ॲपरेटा म्हणतात, म्हणजे संशोधनात्मक टीपा, त्याच्यात तुम्हाला एकापुढे एक अशी जवळजवळ 9 श्लोक दिसतील जे मंगल श्लोक आहेत. ज्यांना त्याच्यात रस असेल त्यांनी जरूर जाऊन बघा. आपण आता पहिल्या श्लोकाला जाऊया. तपस्वाध्याय निरतम तपस्वी वाग्विदाम वरम नारदम परिप्रप्रच्छ वाल्मीकी मुनिपुंगवम. आता कुठलाही संस्कृतचा श्लोक त्याचा अर्थ बघताना पहिल्यांदा तुम्ही जर क्रियापद बघितलं तर तुम्हाला त्यातनं त्याचा कर्ता कोण आहे, तो कुठला म्हणजे मध्यम पुरुष आहे, उत्तम पुरुष आहे का तृतीय पुरुष आहे, हे सगळं कळू शकतं. तर इथे आता परिपप्रच्छ हे क्रियापद आहे. परी अधिक पृच्छ हा धातू. त्याचं हे भूतकाळाचं म्हणजे
पूर्ण भूतकाळाचं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पास्ट परफेक्ट म्हणतो, त्याचं तृतीय पुरुषाचं एकवचन आहे. आणि आता हे खूप जो आपल्यापासून दूरचा असा जो भूतकाळ आहे त्याच्यासाठी हा भूतकाळ वापरला जातो. आणि ह्याच्यात तुम्हाला दिसलं आता की आता परी हा उपसर्ग आहे आणि पृच्छ हा धातू आहे, तर त्या धातूच्या पहिल्या अक्षराची द्विरुक्ती झालेली असते, हे त्याचं वैशिष्ट्य. तर हे फक्त तृतीय पुरुषाला का वापरलं जातं हे तुमच्या लक्षात येईल, कारण हा आपल्या इतका पूर्वी झालेला आहे की त्याच्यात मी किंवा तुम्ही हे येणंच शक्य नाही. त्यामुळे वर्णन येईल ते फक्त आणखी कोणाचं तरीच, त्यामुळे तृतीय पुरुषाची रूपं येतात. आता परिपप्रच्छ हे तृतीय पुरुषाचं एकवचनाचं रूप आहे. त्याचा कर्ता आहे वाल्मिकी. वाल्मिकी या शब्दाचं ते प्रथमेचं एकवचन. मराठीत, इंग्लिशमध्ये, सगळ्या भाषांमध्ये कर्तरी जर प्रयोग असला तर कर्ता हा नेहमी प्रथम येत असतो. त्यामुळे वाल्मिकी ही परिपप्रच्छ हे आपलं साधं वाक्य झालं की वाल्मिकी. आता आपण संस्कृतमध्ये वाल्मिकी इथे एकवचनी आलेलं आहे, पण मराठीची धाटणी तशी नाही. कोकणीत जरी वाल्मिकी म्हणाला असं येत असलं आदराने, तरी आपल्याला ते खटकतं. त्यामुळे आपण वाल्मिकी ऋषी आणि त्यांना आदरार्थी म्हणूया. त्यामुळे वाल्मिकी ऋषींनी विचारलं. आता कोणाला विचारलं? ज्याला विचारायचं त्याची द्वितीया लागते. त्याच्यात द्वितीया आहे नारदम परिपप्रच्छ, म्हणजे वाल्मिकी ऋषींनी नारदाला विचारलं. आता हे आपलं मुख्य वाक्य तयार झालं. बाकीची जी येतील ना ती आता कसं असतं, कर्त्याची तरी विशेषणं असतील, कर्माची तरी विशेषणं असतील किंवा क्रियाविशेषणं असतील. तर आता पहिलं जे आहे तपस्वाध्याय निरतम. तप म्हणजे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. स्वाध्याय म्हणजे स्वतःचं स्वतः करत राहिलेलं अध्ययन. आणि निरत, नि अधिक रम हा धातू आहे, जे सतत, निरत म्हणजे घडून गेलेले, जे नेहमी तप आणि स्वाध्याय अध्ययन याच्यात घडून गेलेले आहेत. आता ती द्वितीया एकवचन आहे, म्हणजे हे नारद मुनींचं विशेषण आहे. अशा नारद मुनींना वाल्मिकी ऋषींनी विचारलं. पुढचा जो तपस्वी हा शब्द आहे तो तपस्विन या नकारांत शब्दाचं पुल्लिंगी प्रथमा एकवचन आहे. म्हणजे तपस्वी वाल्मिकींनी तपस्वाध्याय निरत असलेल्या नारदांना, आणि पुन्हा ते नारद कसे, मुनी पुंगव. आता हा शब्द मराठीत जर मी अनुवाद केला ना तर तुम्हाला फार चमत्कारिक वाटेल. आपण मराठीत एखाद्या मुलाला बैलोबाय म्हणतो तेव्हा त्याच्यात आपण स्तुती करत नसतो, पण संस्कृतमध्ये पुंगव म्हणजे बैल, म्हणजे खरं चांगल्या अर्थाने म्हणायचं तर वृषभ हे सामर्थ्याचं आणि विद्वत्तेचंही, म्हणजे श्रेष्ठतेचं, विद्वत्तेचं म्हणण्यापेक्षा श्रेष्ठतेचं प्रतीक म्हणून येतं. त्यामुळे इथे मुनी पुंगव ह्याचं श्रेष्ठ मुनी असं करायला पाहिजे. त्या पुंगवतला तो अर्थ आपण घ्यायला पाहिजे. तर जे सगळ्या मुनींमध्ये श्रेष्ठ असे जे नारद ऋषी, त्यांना, आणि ते पुन्हा कसे, वाग्विदांवरम, वाग वेत्ती इति वाग्विद, ज्यांना भाषेचं उत्तम ज्ञान आहे, त्यांच्यातलेही श्रेष्ठ वाग्विदांवरम. आता आपण मराठीत करताना सप्तमी वापरतो, भाषा जाणणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ. संस्कृतमध्ये त्या अर्थाने षष्ठी विभक्ती येते. त्यामुळे वाग्विद त्याचं षष्ठीचं बहुवचन होतं वाग्विदाम. त्यामुळे सगळ्या भाषा कोविदांमधले जे श्रेष्ठ अशा नारद मुनींना वाल्मिकींनी प्रश्न विचारला. ते म्हणाले, कोण नवस्वेन सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः. नारद ऋषींचा तिन्ही लोकांमध्ये संचार. त्यामुळे कोण कुठे काय करते, जगात कुठे काय चाललंय, कोणाचे काय उद्योग आहेत, हे सगळं त्यांना पाठ. पुढे पुढे तर त्यांना कळीचे नारद म्हणतात. इकडचं तिकडे सांगून कलागत लावून द्यायची आणि स्वतः मजा बघायची. पण इथे तसं दिसत नाही येत ते. तर वाल्मिकी ऋषी त्यांना विचारतात की अहो,
कोण असा आहे सध्या, सांप्रतम म्हणजे सध्याच्या काळात, अस्मिन ही सप्तमीचं एकवचन आहे, म्हणजे या जगात, या पृथ्वी तलावर कोण असा आहे, अस्मिन लोके, या जगात कसा आहे. आता पुढच्या सगळ्या प्रथमेचं एकवचन आहे, पुढची सगळे शब्द हे प्रथमेचे एकवचन आहे. कोण याची ती कसा आहे यासाठी आलेली ती सगळी नामं आहेत, विशेषणं आहेत. कोण असा आहे जो अतिशय गुणी आहे, गुणवान आहे. कश्च वीर्यवान, कोण अतिशय वीर आहे, सामर्थ्यवान आहे. धर्मज्ञ कोण आहे, धर्म जो जाणतो असा कोण आहे. रामायणात एक गोष्ट अगदी कायम लक्षात ठेवायला पाहिजे, सगळेजण सगळ्या गोष्टी धर्मानी करतायत आणि सगळेजण सत्यवाक आहेत. एकदा आपला शब्द दिला की तो पाळायचा. त्यामुळे सत्यवाक, सत्यप्रतिज्ञ, सत्याहा हे सगळे शब्द तुम्हाला ठायी ठायी दिसतील. त्याचप्रमाणे यथाविधी, यथाधर्मम अशा पद्धतीचे धर्मशः, धर्मतः अशी पण क्रियाविशेषणं दिसतील. तर त्यामुळे कोण असं आहे की ज्याला सगळं धर्माचं व्यवस्थित ज्ञान आहे. तसाच कृतज्ञ कोण आहे, म्हणजे आपल्यावर ज्यांनी काही कृपा केलेली आहे, आपल्याला मदत केलेली आहे, त्याची सतत जाण ठेवणारा असा श्रेष्ठ माणूस कोण आहे या जगात सध्या. आणखीन तो कसा आहे, सत्यवाक्य. हा आलंच बघा, ज्याचं वाक्य नेहमी सत्य होतं नाही, तो स्वतः सत्य करून दाखवतो, खरं करून दाखवतो, खोटं बोलत नाही आणि जसं बोलतो तशी त्याची कृती असते. काया वाचा मने एकरूपता. थोडक्यात कुठल्याही माणसाच्या यशाचं महत्तेचं रहस्य एकच असतं की जो मनात आणतो तेच बोलतो आणि तसंच करतो. श्रीमंती किती आहे, सामर्थ्य किती आहे, ह्याला काहीही किंमत नसते माणसाचं मोजमाप करताना त्याच्या चारित्र्याचं. आणखीन कसं आहे, दृढव्रतः. एकदा एखादं व्रत हातात घेतलं की ते सोडत नाही, त्या व्रतावर तो दृढ असतो, त्याचं दृढपणे पालन करतो. असं आत्ता सध्याच्या काळात ह्या जगात कोण बरं आहे, असं वाल्मिकींनी नारद मुनींना विचारलं. पुढे ते म्हणतात, चारित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः विद्वान कः समर्थश्च कश्चैक प्रियदर्शनः. सगळे त्यांचं म्हणजे प्रश्नोपनिषदच चाललेले आहे इथे की कोण सच्चरित्र आहे. चारित्र्यच म्हणजे सगळ्या हालचाली. आणि कुठलाही शब्द संस्कृतमध्ये जेव्हा जसा न्यूटर म्हणून येतो, चारित्र्य म्हणजे फक्त हालचाली, फक्त वर्तन, पण त्याचा अर्थ सच्चरित्र असा पण होतो, सच्चारित्र असं पण होतं. त्यामुळे उत्तम हालचालींनी, उत्तम वागण्यानी कोण आहे, ज्याचं कोणाचं वागणं सगळ्यात उत्तम आहे. सर्व भूतेषु को हितः. हितः म्हणजे हितकर, जो सगळ्या लोकांचं, सगळ्या जीवमात्रांचं, भूत म्हणजे जे काय जन्माला आले ते, त्या सगळ्यांच्या हितासाठी कोण झटतो, असा कोण आहे हितकर असा. कोण विद्वान आहे, विद्वान कहा, कस समर्थ हा, कोणात सगळ्यात सामर्थ्य आहे, कोणाला समर्थ म्हणता येईल. आणि कश्च एकहा प्रियदर्शन, एकच एक दिसायला अतिशय सुंदर असं सांगायचं झालं तर तुम्ही कोणाचं नाव घ्याल, एक प्रियदर्शन असा कोण आहे. पुढे ते विचारतात, यादी संपतच नाहीये गुणांची. बघा, आपल्याला आपण प्रभू रामचंद्रांबद्दल बोलणार आहोत पुढे, त्यामुळे त्यांच्यात किती गुण आहेत ते आधीच विचारतायत आणि मग रामचंद्रांचं नाव येईल. आत्मवान को जित क्रोधो मतिमान को न सूयकः कस्य बिभ्यति देवाश्च जात रोषस्य संयुगे. आत्मवान हा शब्द फार महत्वाचा आहे, ज्याचा स्वतःवर ताबा आहे. सगळ्यात आपल्याला दुसऱ्याला आपण शांत करू शकतो, पण आपला आपल्यावर ताबा असणं, आपण म्हणतो माझा माझ्या जिभेवर ताबा नाही बाबा, बोलण्याच्या बाबतीतही नाही, खाण्याच्या बाबतीतही नाही, स्वतःवर ताबा असणं हे अतिशय आवश्यक असतं. तर असा कोण आहे आत्मवान, ज्याचा आत्मा स्वतःच्या वश आहे, ज्यांनी वश करून घेतले. जित क्रोधा, ज्यांनी क्रोधाला जिंकून घेतलेला आहे.
आता जितक क्रोध हा शब्द काही वेळेला लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करतो. जितक क्रोध, क्रोधाला जिंकून घेतले याचा अर्थ ज्याला रागच येत नाही असा मुळीच नाही. ज्याला योग्य वेळी राग येतो आणि त्या रागाचं कारण म्हणजे त्या रागाचं कारण दूर झालं की तो आपला राग विसरतो, त्याला जितक क्रोध म्हणायचं. जो उठसूट रागावत नाही पण जिथे जरूर आहे तिथे मात्र नक्की रागावतो. आणि या पुढे आपल्याला संदर्भ येईल, राम केव्हा रागावले हेही आपण तिथे पाहूया. मग मतिमान, मती म्हणजे बुद्धी. कोण असा बुद्धिमान आहे? कहा अनसूय कहा. असूया हा संबंध मानव जातीला मिळालेला एक शाप आहे असं म्हणायला पाहिजे, की जे दुसऱ्याकडे आहे ते मला का नाही, ही जी भावना असते ज्याला इंग्लिशमध्ये आपण जेलसी म्हणतो. आणि ती सुद्धा म्हणजे नुसतं असं वाईट वाटणं वेगळं, पण त्याच्यामुळे दुसऱ्याचं नष्ट व्हावं ही भावना त्यातनं काही वेळेला येऊ शकते. आणि ही जर असूया जगातनं गेली तर सगळं जग खरोखरी सुखाने नांदायला लागेल. तर जी मोठी माणसं असतात, जी महान असतात, त्यांच्यातला एक अगदी महत्त्वाचा गुण असा असतो की त्यांना कोणाबद्दलही अशी असूया नसते. नास्ति असूया यस्मिन सहा अनसूयकः. ज्याला काहीही द्वेष नाही, कोणाचाही बद्दल असूया नाही असा कोण आहे? पुढे ते म्हणतात देवाः च. आणि ज्याला देव सुद्धा कस्य बिभ्यती घाबरतात किंवा संयुगे जातरोषस्य. संयुग, सम हा एकत्र येणं या अर्थाने शब्द आहे. आता तुम्ही दोन कारणांनी एकत्र येता जगात. एक तर वैरभावानी युद्धालाच उभे ठाकता किंवा प्रेमाने एकमेकांना आलिंगन देण्यासाठी उभे राहता. त्यामुळे संयुग इथे हा सम हा धातू सम हा उपसर्ग आहे, त्याचा इथे संयुग हे जो शब्द आहे हा इथे युद्धात असं धरायचं किंवा एखाद्या स्पर्धेत धरायचं. युद्धामध्ये एखाद्याला जर त्याला राग आला तर देव सुद्धा ज्याला घाबरतील असा कोण आहे या जगात? एतदिच्छाम्यहं श्रोतुम परम कौतूहलं हि मे महर्षे त्वं समर्थोसी ज्ञातुम एवं विधम नरम. वाल्मिकी नम्रपणे त्यांना म्हणताय, महर्षी मुनींना, नारद मुनींना ते हाक मारतायत किंवा काय म्हणतो आपण मराठीत त्याला संबोधत आहेत. महर्षी, हे सगळं एतद अहम श्रोतुम इच्छामी, हे सगळं ऐकायची, जाणून घ्यायची मला इच्छा आहे. परम कौतूहलम हि मे. कौतूहल आपण मराठीत त्याचं कुतूहल केलंय. मला अतिशय कुतूहल आहे ह्याच्याबद्दल, जिज्ञासा आहे. आणि त्वं समर्थः असि, कशासाठी? एवं विधम नरम ज्ञातुम त्वं समर्थः असि. अशा प्रकारचा माणूस कोण आहे हे जाणणं कोणाला शक्य आहे? फक्त तुम्हाला शक्य आहे. त्यांना म्हणायचं की तुम्ही सगळीकडे संचार करता, तुमच्याकडे विवेकबुद्धी आहे, त्यामुळे कोण चांगला, कोण वाईट, कोण गुणी हे सगळं तुम्हाला जास्त कळतं. त्यामुळे तुम्हाला याचं नेमकं जाण आणि भान असणार आहे. तर मला कृपया ह्याच्याबद्दल मला उत्सुकता आहे, कृपया मला ह्याच्याबद्दल सांगा. श्रुत्वा चैतत त्रिलोकज्ञ वाल्मीकेः नारदो वचः श्रूयताम् इति चामंत्र्य प्रहृष्टः वाक्यमब्रवीत. आता याच्यात अब्रवीत तुमच्या लक्षात येईल, अब्रवीत हे भूतकाळाचं तृतीय पुरुषाचं एकवचन आहे. सर्वसाधारणपणे संस्कृतमध्ये 3 भूतकाळ येतात. एक अनद्यतन भूतकाळ म्हणतात, जो असा अप्रत्यय लागून येतो. दुसरा तृतीय भूत येतो, ज्या अगदी लगेच झालेल्या घटनेचं वर्णन असतं, त्याला तृतीय भूत असं म्हणतात. इंग्लिशमध्ये एव्हरिस्ट म्हणतात. आणि एक आपण मगाशी पाहिला तसा पास्ट परफेक्ट पूर्ण भूतकाळ, जो बऱ्याच काळापूर्वी झालेल्या गोष्टींच्या संदर्भात येतो. तर आता अब्रवीतचा कर्ता कोण आहे? नारदः. नारदः वाक्यम अब्रवीत. नारदांनी असे उद्गार काढले. केव्हा काढले? श्रुत्वा. श्रू हा धातू आहे, त्याला त्वा हा प्रत्यय लागला. जेव्हा एखादी गोष्ट होऊन गेली
तर त्याला त्वा हा प्रत्यय लागतो, म्हणजे ऐकून असं. आणि समजा इथे श्रूला एक उपसर्ग लागला असता तर त्याला य लागतो, त्याला ल्यबंत म्हणतात. म्हणजे अनुश्रुत्य, प्रतिश्रुत्य अर्थ थोडा वेगळा होतो, पण त्यावेळी य प्रत्यय लागतो उपसर्ग लागल्यावर. तर एतत् श्रुत्वा, आता इथे च आलाय बघा, श्रुत्वा च एतत्. तुम्हाला वाटेल ह्या कसा काय आला, दोन शब्द कुठे जोडले त्यांनी? तर ह्या च नी मागच्या वाक्याला जोडले. म्हणजे वाल्मिकी असं म्हणाले आणि मग हे ऐकून त्रिलोकज्ञ नारदः, तिन्ही लोकांचं इत्थंभूत वार्ता असलेले, व्यवस्थित ज्ञान असलेले नारद मुनी वाल्मिके हे वचः श्रुत्वा, वाल्मिकी ऋषींचं हे बोलणं ऐकून श्रूयताम इति चामंत्र्य. आमंत्र्य म्हणजे निमंत्रण देऊन, निमंत्रण देऊन म्हणजे इथे कसं ऐक आता असं त्याला त्याचं लक्ष वेधून घेऊन आमंत्र्य. आणि प्रहृष्ट, त्यांना आनंदही झाला होता की वाल्मिकी मुनींना इतक्या चांगल्या गोष्टींची असा कोण चांगला माणूस आहे असं कुतूहल आहे, आणि म्हणून त्यांना आनंद झाला होता. आणि ती माहिती सांगतानाही त्यांना आनंद झाला असेल, त्यामुळे ते म्हणतात अतिशय आनंदित होऊन त्यांनी त्याला सांगायला सुरुवात केली. बहवः दुर्लभाश्चैव ये त्वया कीर्तिता गुणाः मुने वक्ष्याम्यहं बुद्धा तैर्युक्त श्रूयताम नरः. आता काय म्हणतात नारद मुनी, त्वया गुणाः कीर्तिताः. आता इथे तू गुण सांगितलेस याचं पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग केला. गुणांचं तुझ्याकडनं वर्णन झालं, मराठीत करायचं झालं तर. आपण म्हणत नाही तसं, पण तू हे सगळे गुणांचं वर्णन केलेस. ते कसे आहे? बहवा, अनेक गुण सांगितलेस तू, अनेक गुणांची नावं घेतलीस. आणि तसेच कसे दुर्लभा, एका व्यक्तीत हे सगळे गुण सापडणं अतिशय कठीण आहे. दुःखेन लभ्यते इति दुर्लभ, पटकन मिळणार नाहीत, हे सगळ्यांकडे नसतात हे, अशा अर्थाने ते म्हणतात की अगदी दुर्लभ आहेत. पण हे मुनी, मी तुला आता, मी ते जाणतो ते, आणि तैर्युक्ता नरहा श्रूयताम, मी तुला आता सांगतो. वक्ष्यामी, वक्ष्यामी हे वच या धातूचं भूतकाळाचं आहे, भविष्यकाळाचं प्रथम पुरुषाचं एकवचन आहे. मी तुला सांगीन, पण आपण लगेच होणाऱ्या वर्तमानासाठी सुद्धा भविष्यकाळ वापरतो. तसं ते म्हणतात की मी आता तुला ते सांगतो. आणि वक्ष्यामी काही वेळेला भविष्यकाळाचं रूप असलं तरी सांगण्याची इच्छा अशा अर्थानेही ते येऊ शकतं. तर मी तुला सांगतो, श्रूयताम, ऐक तू आता. काय ऐक? तैर्युक्तः नरः, त्या सगळ्या गुणांनी युक्त असलेला नर, त्याच्याबाबत तू ऐक. हे परत आता श्रूयताम हे कर्मणी प्रयोगात आहे. नरः श्रूयताम म्हणजे त्या अशा माणसाबद्दल तुझ्याकडनं ऐकलं जावं, म्हणजे त्याच्याबद्दल तू आता ऐक. ही संस्कृतची धाटणी आहे, जास्त ते कर्मणी प्रयोग जास्त वापरतात. आता कोण आहे तो? पुढे सांगता येतात ते. इक्ष्वाकुवंश प्रभवः रामो नाम जनैश्रुतः नियतात्मा महावीर्यः द्युतिमान धृतिमान वशी. राम नावाचा, रामो नाम जनैश्रुतः, हा माणूस कसा आहे मी जो सांगणार आहे तो. इक्ष्वाकुवंश प्रभवः, प्रभव प्र अधिक भू धातू आहे. प्रभव हा म्हणजे त्याचा जन्म झालेला आहे. तो कसा आहे? इक्ष्वाकुवंश, प्रसिद्ध जो इक्ष्वाकुवंश आहे ना, आपण नेहमी कुणाचंही कुळापासून सुरुवात करतो. अरे तो त्या सहस्रबुद्ध्यांकडचा आहे, म्हणजे असणारच चांगला असं आपल्याला म्हणायचं असतं. तसा हा इक्ष्वाकुवंशात जन्माला आलेला रामो नाम जनैश्रुतः, म्हणजे अगदी शब्दशः भाषांतर करायचं झालं तर लोकांनी राम म्हणून ऐकलेला, म्हणजे त्याचं नाव राम आहे. आणि तो कसा आहे? नियतात्मा, नि अधिक यम, त्याच्यावरनं नाम आलेलं तुम्हाला सांगितलं नियम,
की तुम्हाला नियतात्मा त्याचा बरोबर अर्थ येईल. ज्यांनी स्वतःला अगदी नियमांनी बांधून घेतलेला आहे, म्हणजे जो नियमांचं काटेकोरपणे पालन करतो, म्हणजे ह्याच्यात तो स्वतः केलेल्या नियमांशी प्रामाणिक असतो. एकदा नियम केला की त्याच्यात तो चुकारपणा करत नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे. पुन्हा महद्वीर्य आहे, म्हणजे अतिशय सामर्थ्यवान आहे. द्युतिमान म्हणजे तो कांतिमान आहे. द्युती म्हणजे तेज, द्युत म्हणजे तळपणे, त्यामुळे अतिशय तेजस्वी आहे. धृतिमान, धृती म्हणजे ज्याच्यात धीर आहे, तो कुठल्याही प्रसंगी डळमळून जात नाही, शांतपणे विचार करतो आणि त्याप्रमाणे प्रतिक्रिया देतो गोष्टींना, एकदम अस्वस्थ होत नाही. आणि वशी, वशी हे खूप महत्वाचं आहे. त्याचा सगळ्या परिस्थितीवर स्वतःवर ताबा असतो. त्याच्या काय म्हणायचं त्याला, कंट्रोल खाली, म्हणजे त्याच्या स्वाधीन असतात परिस्थिती, तो स्वतःच्या स्वाधीन करतो. पुढे कसा आहे तो, बुद्धिमान, नीतिमान, वाग्मी, श्रीमान, शत्रुनिबर्हणः, विपुलांसो, महाबाहु, कंबुग्रीवो, महाहनुः. जी जी चांगल्या पुरुषाची लक्षणं आहेत ती सगळी ते आता सांगतायत बघा. तो कसा आहे, बुद्धिमान. कारण नारद मुनी वाल्मिकी ऋषींनी विचारलं होतं मतिमान कोण आहे, तर ते मतिमानच्या ऐवजी इथे बुद्धिमान शब्द आला. पुन्हा नीतिमान, नीती हा शब्द नी म्हणजे नेणे, ज्या योगे माणसाला नेलं जातं, माणसाचं आयुष्य ज्या योगे पुढे पुढे जातं ती म्हणजे नीती, म्हणजे कुठल्याही समाजात वागण्याची पद्धत. मग ती राजनीती असेल, ती म्हणजे प्रत्यक्ष व्यक्तीच्या वर्तनाची नीती असेल, जी घालून दिलेली पद्धत आहे त्याप्रमाणे वागणारा नीतिमान म्हणजे सदाचरणी. वाग्मी, वाग्मीमध्ये वाक शब्द आहे म्हणजे वाणी. मग वाग्मी म्हणजे ज्याची वाणी उत्तम आहे, म्हणजे उच्चारही उत्तम आहेत आणि विचार प्रगट करण्याची शैलीही उत्तम आहे, वाणीवर ज्याचा ताबा आहे. श्रीमान, आता श्री हा असाच एक संस्कृतमधला विशेष शब्द आहे. श्री ह्याच्यात श्री म्हणजे तावून सुलाखून निघणं म्हणतो ना, श्री म्हणजे तापवणे. आपण शिरा करतो म्हणजे रवा भाजतो आणि तो शिजवतो, त्याच्यातही हाच धातू असावा. ह्याच्यात थोडे मतमतांतर आहेत, पण काही जणांच्या मते त्याच्यात तो श्री म्हणजे भाजणे, म्हणजे तावून सुलाखून काढणे असा अर्थ आहे. त्यामुळे जे जे उत्तम, उदात्त, सुंदर त्या सगळ्याला श्री हे विशेषण किंवा श्री हे नाम वापरलेलं दिसतं. असा तो श्रीमान आहे. इंग्लिशमध्ये त्याचं सेलिब्रेटेड असं भाषांतर करतात. हे सगळ्या चांगल्या गोष्टी ज्याच्याकडे आहेत. इथे मानमधला मत हा प्रत्यय आपल्याकडे आपल्याकडे असणं, म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला पॉझेसिव्ह म्हणतात तसा प्रत्यय की त्याच्याकडे श्री आहे, म्हणजे रिफाईंड आहे. तो स्वतः रिफाईंड आहे आणि जे काय असतील त्याच्याकडे गोष्टी त्या रिफाईंड आहेत. त्याच्यात त्याचं वागणं आलं, त्याच्यात त्याच्या सगळ्या गोष्टी आल्या. शत्रू निबर्हण आहे, नि अधिक बर्ह असा धातू आहे, म्हणजे निपात करणं. तो सगळ्या शत्रूंचा निपात करतो. कुठल्याही वीराचं हे पहिलंच विशेषण येतच ना. विपुल अंशः, अंश म्हणजे खांदे, ज्याचे खांदे विशाल आहेत. आपल्याकडे पुरुषाच्या सौंदर्याची खूण असते ती की विशाल छाती आणि विशाल खांदे है ना. आणि महाबाहू, लांब हात आहेत, त्याला आजानुबाहू हे सुद्धा विशेषण येतं की ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोचतात असा आहे. आणि महाबाहू म्हणजे सामर्थ्यवान बाहू, ज्याच्यात दंडा सामर्थ्य आहे, दंडात सामर्थ्य आहे असाही अर्थ होतो. कंबुग्रीव, कंबू म्हणजे शंख. आता उलटा एक शब्द सांगितला की तुम्हाला कंबुग्रीवाचा अर्थ नेमका कळेल. एखादा माणूस गले लठ्ठ असतो. गले लठ्ठ म्हणजे जिथे गळ्यापाशी त्याच्या भरपूर चरबी असते, हा तसा नाहीये. तो शंखासारखा त्याचा गळा आहे, म्हणजे अत्यंत निमुळता आणि उंच, म्हणजे जिथे हवं तेवढंच त्याच्यात मांस आहे, अतिमांस नाही, मेद नाहीये त्याच्यात, असं त्याच्यातनं दिसतं. आणि महाहनुः, निमुळती हनवटी आहे, मोठी हनवटी आहे म्हणजे निमुळती हनवटी आहे. महोरस्का,
महेश्वासः गूढजत्रुः अरिन्दमः आजानुबाहुः सुशिराः सुललाटः सुविक्रमः. महोरस्कः विशाल छाती आहे, उरस म्हणजे छाती. सुशिराः म्हणजे त्याच्या सगळ्या शिरा ज्या आहेत त्या व्यवस्थित आहेत, टचटचीत किंवा अशा नाही आहेत. सुललाटः, ललाट म्हणजे भालप्रदेश, कपाळ म्हणतो ना आपण, उत्तम कपाळ आहे त्याचं. सुविक्रमः, पराक्रमी तर तो आहेच, किंवा सुविक्रम, क्रम म्हणजे पाऊल टाकणे, विक्रम म्हणजे पावलं टाकणे. त्यामुळे सुविक्रम म्हणजे ज्याची चाल डौलदार आहे, कारण इथे आत्ता शरीराचं वर्णन चाललंय, त्यामुळे चाल डौलदार आहे असं पण आपण म्हणू शकतो. पुढे जाऊया. समाः समविभक्तांगः स्निग्धवर्णः प्रतापवान पीनवक्षा विशालाक्षो लक्ष्मीवान शुभलक्ष्मणः. शुभलक्षणः, माफ करा. समः, समः म्हणजे सगळं त्याचं अतिशय प्रमाणबद्ध आहे. जसा याच्यात वर्तणुकीत धर्म हा महत्त्वाचा आहे, तसं म्हणजे शारीरिक गोष्टीत किंवा भौतिक गोष्टीत रामायणात समत्व हे फार महत्त्वाचं आहे. प्रपोर्शन, प्रमाणशीरपणा, त्याचं प्रमाणबद्ध आहे. समविभक्तांगः, मुक्त असतं चित्र असतं ना, जसं डावीकडे तसंच उजवीकडे, तसं अत्यंत कोरीव अशी त्याची आकृती आहे. दोन्हीकडचं अगदी नेमकेपणाने त्याचे अवयव आहेत. सम, अगदी शब्दशः म्हणायचं तर सम म्हणजे प्रमाणशीरपणे, विभक्त म्हणजे ज्याची विभाजन झालेले आहे असे त्याचे अवयव आहेत. स्निग्धवर्णः, स्निग्ध म्हणजे ज्याच्यात स्नेह आहे, म्हणजे ज्याचं कोरडी त्वचा नाही आहे, ज्याचं लखलखतं, ज्याला आपण काय म्हणू शकू, शायनिंग कॉम्प्लेक्शन आहे, तसा स्निग्धवर्ण आहे तो. प्रतापवान, अर्थातच पराक्रमी आहेच. पीनवक्षा, पुन्हा जसं महोरस्क आलं वरती, तसंच पीनवक्षा म्हणजे ज्याची, पीन म्हणजे पुष्ट झालेलं, ते ज्याची छाती भरदार आहे असं आहे. वक्षस म्हणजे छाती. विशालाक्षा, मोठे मोठे डोळे, त्याला कमळाचे डोळे असलेलं, कमलनयन कमलनेत्र असं खूप वेळा त्याच्यासाठी राजीव नेत्रम येतं रामरक्षेत. लक्ष्मीवान, आता लक्ष्मी आणि श्री, लक्ष्मी म्हणजे विशेषतः ज्याच्यावर काही मार्क आहे, लक्ष्म म्हणजे चिन्ह. आता लक्ष्म हे इथे आपण ज्याच्याकडे सौंदर्याची चिन्ह आहेत, किंवा लक्ष्मी हे आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या सुबत्तेचं हे प्रतीक आहे. त्यामुळे तो लक्ष्मीवान आहे, म्हणजे जसं श्रीमान तसंच लक्ष्मीवान, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहे. श्रीमानमध्ये मत हा प्रत्यय आहे, ज्यामुळे असणं हे कळतं. इथे वत हा प्रत्यय आहे, लक्ष्मीवत म्हणजे लक्ष्मी जवळ असलेला. आणि आणखीन त्याला अर्थ आहे, आपल्याला माहिती आहे राम हा विष्णूचा अवतार, आणि विष्णूची पत्नी किंवा शक्ती ही लक्ष्मी आहे. त्यामुळे इथे तोही अर्थ आहे की तो लक्ष्मीवान आहे आणि शुभलक्षण आहे. त्याच्यावर सगळी चांगली, म्हणजे एक प्रकारे पाहिलं तर लक्ष्मीवान आणि शुभलक्षणं हे रिपिटिशन झाली, पुनरुक्ती झाली. पण लक्ष्मीवान म्हणजे जर तिथे लक्ष्मी घेतलं तर ज्याच्यावर सगळी चांगली शुभलक्षणं आहेत ज्याच्या शरीरावर, तो लक्ष्मीवान शुभलक्षण हा. पुढे काय आहे? धर्मज्ञ सत्यसंधश्च प्रजानांच हिते रतः यशस्वी ज्ञानसंपन्नः शुचिर वश्यः समाधिमान. धर्मज्ञ परत आलं. आपण मगाशी पाहिलंच, मगाशी धर्मज्ञश्च कृतज्ञश्च असं कोण आहे असं विचारलं होतं ना नारदांना. सत्यसंध आहे, म्हणजे संधा म्हणजे प्रतिज्ञा. जी काही तो एकदा प्रतिज्ञा घेईल, जे काही ठरवेल ते तो खरं करून दाखवेल. आणि प्रजानामच्या हिते रतः, प्रजानामच्या हिते रतः हे खूप महत्वाचं आहे. राजा होणार आहे तो, त्यामुळे त्याची प्रजा ही त्याचे सगळे नागरिक आहेत, आणि त्यांना जे हित करत त्याच्यात तो कायम रममाण असतो. त्यामुळे तो उत्तम राजा होणार याचं हे सूचन आहे. पुन्हा तो यशस्वी आहे, कीर्तिमानही आहे, आणि यश म्हणजे यश सुद्धा,
दोन्ही अर्थाने आपल्याला असं दिसतं की रामायण आता दोन्ही अर्थाने येतं. मुख्यतः यश म्हणजे कीर्ती. ज्ञान संपन्न ते तर पाहिजेच. शुचीही पवित्र आहे, त्याचं वागणं बोलणं हे सगळं पवित्र आहे, स्वच्छ आहे. वश्यः त्याचा आपल्या स्वतःवर ताबा आहे. समाधिमान तो हवं तेव्हा स्वतःची मनःशांती मिळवू शकतो. समाधी लक्षात घ्या, समाधी हा संस्कृतमध्ये पुल्लिंगी शब्द आहे. आधी, व्याधी, समाधी हे सगळे पुल्लिंगी शब्द आहेत. सम अधिक आ अधिक धा ह्या धातूपासनं समाधी हा शब्द झालाय. समाध हा म्हणजे काय, सगळे आपले इंद्रिय आणि सगळ्या शक्ती एकत्र आणून एके ठिकाणी ठेवणे. म्हणजे जे आपलं ध्येय आहे, तर ते ईश्वर प्राप्ती असेल, अभ्यास असेल, कुठलंही, सर्व इंद्रियांनिशी त्याच्यात एकरूप होणे, एकाग्र होणे हा समाधीचा मूळ अर्थ आहे. आणि मग जेव्हा आपण समाधी म्हणतो तेव्हा त्या परतत्वात विलीन होणं म्हणजे स्वतःला त्याच्यात ठेवणं, या अर्थाने समाधी शब्द अंतिम अर्थाने येतो. तसा तो समाधिमान आहे. म्हणजे कुठल्याही क्षणी तो कुठल्याही गोष्टीशी एकरूप आणि तादात्म्य पाहू शकतो, एकाग्र होऊ शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्याला भरपूर राज्यकारभार करायचा आहे, भरपूर गोष्टी करायच्या आहेत, त्यालाही अतिशय आवश्यक की एका गोष्टीतलं मन काढून लगेच दुसरीकडे एकाग्र होणं हे अतिशय आवश्यक असतं. त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. रक्षिता जीवलोकस्य धर्मस्य परिरक्षिता वेद वेदांग तत्वज्ञः धनुर्वेदे च निष्ठितः. जीवलोकस्य रक्षिता असणारच. तो राजा म्हटल्यावर त्याच्या प्रजेची जशी असते तशीच त्याच्या राज्यातल्या किडामुंगीची सुद्धा त्याच्यावर जबाबदारी असते. त्यामुळे जे जे काय जिवंत गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं तो रक्षण करतो. आता रक्ष धातूपासनं रक्षितृ हे कर्तरी नाम होतं आणि ते पितृचं जसं पिता होतं, मातृचं माता होतं, तसं रक्षितृचं प्रथमेचं एकवचन रक्षिता होतं. पुढे धर्मस्य परिरक्षिता, पुन्हा आला धर्म. रामायणात धर्माशिवाय काहीही नाही. त्याच्यानीच सुरुवात आणि त्याच्यानीच मध्य आणि त्याच्यानीच निष्कर्ष. शेवट म्हणणं वाईट आहे, त्याच्यानीच काय म्हणूया, पूर्तता असं म्हणूया. तर आता मगाशी नुसतं रक्षिता होता, आता परी अधिक रक्ष धातू आहे. म्हणजे धर्माचं तो सर्व बाजूंनी सर्व प्रकारे रक्षण करतो. वेद वेदांग तत्वज्ञ. आता वेद म्हणजे तुम्हाला माहिती आहे 4 वेद आहेत. त्या 4 वेदांना त्यांचं सगळ्या अर्थाने ज्ञान करून घ्यायचं असलं, म्हणजे त्याच्यात छंद कुठले आहेत, त्याच्यात वृत्त कुठली आहेत, त्याच्यातलं ज्योतिष काय आहे, कुठली गोष्ट कुठल्या वेळी करायला सांगितली आहे, त्या मंत्रांचा उपयोग कुठल्या कारणासाठी आहे, कुठल्या क्रियाकर्मात आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टींचं त्याच्यात जी एखादी आकृती काढायला सांगितली असेल तर त्याच्यातलं गणित काय आहे, अशी ही जी 6 अंग आहेत, शिक्षा, कल्प, नंतर व्याकरण, ही सगळी, ह्या सगळ्या अंगांचंही त्याला ज्ञान आहे. आणि त्यातला तत्वज्ञ आहे तो, म्हणजे त्यातला बारकावा त्याला कळतो, असा तो वेदवेदांग तत्वज्ञ आहे. आणि धनुर्वेदेचे निष्ठित. नि अधिक स्था या धातूचं निष्ठित हे रूप झालं. म्हणजे धनुर्वेदात तो पारंगत आहे, पूर्णपणे त्यांनी त्याचं ज्ञान मिळवलेलं आहे. पुढे सर्व शास्त्रार्थ तत्वज्ञ स्मृतिमान प्रतिभानवान सर्व लोकप्रिय साधू अधीनात्मा विचक्षण. सगळ्या शास्त्रांचं, त्याच्या अर्थाचं आणि त्यातल्या तत्वांचं त्याला ज्ञान आहे. फक्त वेद आहे तसं नाही. स्मृतिमान तो राजा आहे. स्मृती हे आपली धर्मशास्त्र आहेत, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, अनेक स्मृती. पण त्या मुख्यतः 2 स्मृती आहेत, ह्या कदाचित सगळ्यात प्राचीन धरायला हव्या. रामायणाच्या काळात त्या स्मृती असतील, जे वेदानुसार असतं ती श्रुती, आणि त्याच्या खेरीज जे आहे ते स्मृती आहे. त्यामुळे की कुठल्या वेळी काय वागावं, कोणाची काय कर्तव्य आहेत, ही सगळी माहिती आपल्याला स्मृतींमधनं मिळते. आपला सगळा हिंदू लॉ या त्या स्मृतींवरनंच बेतलेला आहे. तर त्या स्मृतींचं त्याला भान आहे, ज्ञान आहे.
पुढचा शब्द खूप महत्वाचा आहे, प्रतिभानवान. प्रति अधिक भा हा धातू आहे. प्रतिभा म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट सुचणं. तुम्ही म्हणता ना, इट डॉन्ड अपॉन मी, किंवा एकदम सुचणं हा शब्द आहे. म्हणजे क्रिएटिव्ह ज्याला ज्ञान असतं, म्हणजे नुसतं ज्ञान असणं वेगळं, पण त्या त्या क्षणी जे उत्तम असेल ते प्रत्युत्पन्न मतीने सुचणं करणं, याला प्रतिभानं म्हणायचं. त्याच्याकडे तशी प्रतिभा पण आहे. प्रतिभा आणि प्रतिभानं एकाच अर्थाचे. वथा आपण मगाशी पाहिलं तसा पॉझेसिव्ह, त्याला मराठीत काय म्हणता येईल, म्हणजे त्याच्याजवळ असणे ह्या अर्थाचा प्रत्यय आहे. पुढचं सर्व लोकप्रिय, हे खरं फार कठीण असतं. तो सर्व लोकांना प्रिय आहे, सर्व लोकांमध्ये प्रिय आहे, आवडता आहे. साधू, चांगला तर तो आहेच. अदीन आत्मा, दीन म्हणजे व्हल्नरेबल किंवा केविलवाणा किंवा अतिशय अशक्त. तर तो अजिबात अशक्त नाही आहे, म्हणजे तो समर्थ आहे, अदीन आत्मा. विचक्षण, विचक्षण याचा अर्थ तो नेमकेपणाने पाहू शकतो. योग्य काय अयोग्य काय ह्याचं त्याला ज्ञान आहे, अशा अर्थाने विचक्षण हा शब्द येतो. हा ती म्हणजे विवेकी आहे. सर्वदा भिगतः सद्भिः समुद्र इव सिंधुभिः आर्यः सर्वसमश्चैव सदैक प्रियदर्शनः. सद्भिः सर्वदा अभिगतः. आता हे पुन्हा बघा, कर्मणी प्रयोग आहे. सगळे सज्जन लोक स्वतः नेहमी त्याच्याकडे येत असतात. अधिक गम म्हणजे जवळ जाणे. आता जवळ जाणे हे सुद्धा आपण दोन भावनांनी करतो. जवळ जायचं म्हणजे हल्ला करायलाही जातो आणि प्रेमानेही जातो. इथे सद्भिः सर्वदा अभिगतः म्हणजे त्याच्या आसपास नेहमी चांगले लोक असतात आणि चांगले लोक त्याचा आश्रय घेतात. कसं? समुद्र हा इव सिंधुभिः. सिंधू म्हणजे आपण खरं म्हणजे समुद्र आणि सिंधू हे मराठीत आपण एकाच अर्थाने वापरतो, पण सिंधू म्हणजे कुठलाही पाण्याचा मोठा साठा. त्यामुळे सिंधू हे नदी पण होईल. इथे तर नदीच घ्यायला पाहिजे, की ज्याप्रमाणे सगळ्या नद्या शेवटी समुद्राला मिळतात, तसं सगळे सज्जन लोक शेवटी ह्याच्याकडे येतात, नेहमी ह्याच्याकडे येतात, अशा अर्थाने इथे उपमा दिलेली आहे. पुढे तो आर्य आहे, म्हणजे अतिशय ज्याला एलिट म्हणतात, म्हणजे अभिजात अशी त्याची अभिजन असा माणूस आहे, अशी व्यक्ती आहे ती, म्हणजे ज्याचं उत्तम चारित्र्य आहे सर्वार्थाने आणि उत्तम कुळातला आहे, अशा अर्थाने आर्य हा शब्द येतो. सर्व समहा हे फार महत्वाचं आहे. सर्वेषु समहा, सगळ्यांशी त्याची सारखीच वागणूक असते, म्हणजे तो न्यायी आहे. त्याला पुढे राजा व्हायचंय, त्यामुळे त्याला पक्षपात करून चालणारच नाही, आणि त्यामुळे सर्व समहा निपक्षपाती हे त्याच्या दृष्टीने फार विशेषण, उत्तम महत्वाचं विशेषण आहे. तसंच सदैक प्रियदर्शन, मगाशी एकप्रियदर्शन हा आलं होतं, आता हा सदा एकप्रियदर्शन म्हणजे नेहमी तो अगदी सगळ्यांना हवाहवासा वाटणारा असा त्याचा आविर्भाव असतो किंवा तसा तो दिसतो. सच सर्व गुणोपेतः कौसल्यानंदवर्धनः समुद्र इव गांभीर्ये धैर्येण हिमवानिव. असा तो सहा म्हणजे हा राम हा, आणि तो आता हा च सुद्धा मागच्या श्लोकाला जोडून घ्यायला पाहिजे. असा तो सर्व गुणांनी युक्त आहे. कोण तो? आणि तो कसा आहे? कौसल्यानंदवर्धनः, कौसल्येचा आनंद वाढवणारा आहे. आईला अतिशय आनंददायक आहे तो. आणि गांभीर्याच्या बाबतीत म्हणजे खोलीच्या बाबतीत म्हणजे तो उथळ नाहीये, अतिशय त्याचं सखोल असं व्यक्तिमत्व आहे, धीरगंभीर आहे, तो समुद्राप्रमाणे आहे, थांग लागत नाही त्याचा. आणि धैर्येण हिमवानिव, धैर्याच्या बाबतीत तो हिमालयासारखा आहे. विष्णुना सदृशो वीर्ये सोमवत प्रियदर्शनः कालाग्निसदृशः क्रोधे क्षमया पृथिवी समः.
आता प्रत्येक वेळी एकेका गुणाला एक एक उपमा दिलेली आहे. तो कसा आहे? सदृशः म्हणजे सारखा. कोणासारखा आहे? विष्णूना सदृशः. तो विष्णू सारखा आहे. म्हणजे आपण मराठीत लावायचा झाला तर षष्ठीचा प्रत्यय लावतो, तो विष्णूच्या सारखा आहे. तसं नाहीये, इथे तृतीया लागते संस्कृतमध्ये. म्हणून विष्णूना सदृशः, तो विष्णू सारखा आहे. कशाच्या बाबतीत? वीर्य म्हणजे सामर्थ्याच्या बाबतीत. सोमवत प्रियदर्शना. सोम म्हणजे चंद्र. चंद्राचं दर्शन जसं तुम्हाला प्रिय असतं, चंद्राकडे बघितलं की बरं वाटतं, मनाला सुख होतं, तसाच तोही मनाला सुख म्हणजे आवडणारं त्याचं रूप आहे चंद्राप्रमाणे. कालाग्नी सदृशः क्रोधे. पण म्हणून तो सगळ्या वेळी असेल असं नाही. जेव्हा त्याला राग येईल, अर्थातच वाईट गोष्टींमुळे, तेव्हा तो कालाग्नी म्हणजे प्रलयावेळच्या अग्नीसारखा तो असतो. म्हणजे तितका दाहक होऊ शकतो. आणि क्षमेच्या बाबतीत म्हणजे उदारपणाच्या बाबतीत, लोकांचे अपराध क्षमा करण्याच्या बाबतीत तो पृथ्वीसारखा आहे. आणि पृथ्वी इथे मुद्दाम पृथ्वी म्हणजे विशाल, प्रसरलेली, म्हणजे तो तितका विशाल असा आहे, विशाल अंतःकरणाचा आहे. पुढे धनदेन समस्त्यागे सत्ये धर्म इवापरः तमेवं गुणसंपन्नम रामम सत्यपराक्रमम. आता पहिल्या ओळीत धनदेन समः त्यागे हे कर्तरी वाक्य आहे. तो कसा आहे? तो जो कौसल्यानंदवर्धन राम आहे, तो त्यागाच्या बाबतीत, त्याग म्हणजे धनत्यागाच्या बाबतीत धनदाप्रमाणे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की धनद कोण, धन कोण देतो? आपल्याकडे देवता कुबेर देते. म्हणजे इथे खरं कुबेरेण समहा त्यागे असं पण म्हणता आलं असतं. पण कुबेरेण म्हटलं असतं तर कदाचित कुबेर हा धनाचा साठा करणारा असंही झालं असतं. पण तसं नाहीये. तो कुबेर कुठल्या अर्थाने आहे? तो लोकांना धन तो नुसतं साठवत नाहीये, तो लोकांना देते. म्हणून इथे जाणीवपूर्वक धनद वापरले की द्यायची वेळ येईल तेव्हा तो कुबेरासारखा उदार होऊन भरपूर संपत्ती देईल. आणि सत्याच्या बाबतीत तो दुसरा धर्मच म्हटला पाहिजे. आता इथे प्रश्न येतो बरं का. आता सत्याच्या बाबतीत तो धर्म आहे म्हणजे काय? इथे तुम्हाला ज्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट म्हणू, धर्म ही संकल्पना तर म्हणता येणार नाही. म्हणजे मग अशी शंका येते की हा धर्म म्हणजे महाभारतातला युधिष्ठिर तर नाही आहे. कारण तो सत्यवान म्हणूनच प्रसिद्ध होता की धर्म अजिबात खोटं बोलणार नाही. म्हणूनच तर त्याला जेव्हा द्रोणाचार्य विचारतात की अरे हत्ती मेला, अश्वत्थामा हे हत्तीचं नाव होतं ना, तो मेला, मी असं ऐकतो की तो नर मेला का कुंजर मेला, नरोवा कुंजरोवा. तर त्यावेळी युधिष्ठिर नक्की खोटं बोलणार नाही म्हणून त्याला विचारलं जातं. आणि तोही थोडं गुळमुळीत नरोवा कुंजरोवा असं उत्तर देतो. त्यामुळे थोडीशी शंका येते द्रोणाचार्यांना की अश्वत्थामाच मेला की काय. तर त्यामुळे 2 वेळा तो खोटं बोललाय. एक असं जर पाहिलं आपण की विराटाच्या दरबारात तो गेला तेव्हा तो माझं नाव कंक आहे असं सांगतो. म्हणजे हे आता ही काय म्हणायचं त्याला, एक राजकारणी भूमिका होती, अज्ञातवासाचीच होती. त्यामुळे त्याला तिथे तो खोटं बोलला असं म्हणायचं नाही का प्रश्न आहे. पण परमार्थता पाहिलं तर तो आपलं नाव खोटं सांगतो असंच होईल. हे 2च प्रसंग असे आहेत की तो असत्य बोललेला आहे. म्हणून मला तरी असं वाटतं की हे धर्म हे इथे व्यक्ती जर घेतली तर हा, कारण यमधर्म खरं बोलतो वगैरे अशा पद्धतीने त्याची उपमा दिली जात नाही. त्यामुळे हे आपण जे म्हटलं की हे अनेक वेळा विचारला जाणारा प्रश्न असतो की महाभारत आधी का रामायण आधी. आता हे 2 विचारता तुम्ही, पौरापर्य विचारता, त्यावेळी एक तुम्हाला असं म्हणायचं की महाभारत आधी घडलं का रामायण आधी घडलं, हे कोणीच कधीच सांगू शकणार नाही. तो इतिहास आहे का काव्य आहे हे सुद्धा प्रश्न आहे. आपण माझ्या मते सुरक्षित भूमिका म्हणून ते काव्य आहे असं धरूया. तर काव्य म्हटल्यावर कुठलं आधी घडलं म्हणजे कुठल्याची रचना आधी झाली असं जर म्हटलं तर मला तरी असं वाटतं की सतत आपण जसं पाहिलं की त्याच्यात प्रत्येक वेळी काहीतरी नवीन नवीन घातलं जात होतं.
त्यामुळे इथे हे घातलंय का, चला त्याला काहीतरी समांतर आपण पण घालूया, अशी एकाच वेळी दोघांची वाढ होत राहिलेली असणार. पण हा एक इथे पुरावा आहे की रामायणाला धर्म माहीत होता, म्हणजे महाभारत माहीत होतं. असे अनेक आपल्याला पुढे दिसतील. तर अशा प्रकारे एवम गुण संपन्नम रामाला, आणि तो कसा, सत्य पराक्रम, ज्याचा पराक्रम अतिशय सत्य म्हणजे रिलायबल आहे, खरा आहे, त्याच्यावर अवलंबून राहता येतं. आता या सगळ्या पहिल्या वाक्यात आपण पाहिलं प्रथमेचं एकवचन आहे, दुसऱ्या वाक्यात मात्र द्वितीयचं एकवचन म्हणजे ते कर्म झालेलं आहे. आता त्याचं काय मुळे, ते कशाचं कर्म आहे ते आपल्याला थोड्या वेळाने क्रियापद दिसेल. पुढे त्याच्या अनेक अशाच द्वितीयचीच एकवचनं येत आहेत. ज्येष्ठम श्रेष्ठ गुणैहि युक्तम प्रियम दशरथसुतम यौवराज्येन संयोक्तुम ऐच्छत प्रीत्या महीपती. आता ऐच्छत हे रूप आपल्याला दिसलं, हे क्रियापदाचं रूप आहे. इच्छ या धातूचं अनद्यतन भूतकाळाचं तृतीय पुरुषाचं एकवचन. त्याचा कर्ता कोण, लगेचच आपल्याला पुढे महीपतीही दिसतोय. दशरथ हा महीपतीही प्रथमेची एकवचनं आहेत, म्हणजे दशरथ हा महीपतीही ऐच्छत, त्याला इच्छा झाली. काय इच्छा झाली, तर ही जी सगळी आपण आता ह्याच्यातली द्वितीयची एकवचनं आहेत ते कर्म आहे, त्याला यौवराज्येन संयोक्तुम ऐच्छत. आणि प्रीत्या, दशरथाची आपल्या ह्या मुलावर अतिशय प्रेम होतं, आपल्यात प्रीती होती म्हणजे अतिशय प्रेम होतं, त्यामुळे त्याला या एवम गुणविशिष्ट रामाला यौवराज्याभिषेक करायचा होता. अगदी शब्दशः पाहिलं तर त्याला यौवराज्याशी जोड द्यायची होती. यौवराज्येन संयोक्तुम, यौवराज्याला त्याला जोडायचं होतं, म्हणजे युवराज म्हणून अभिषेक करायचा होता. त्याला आधी वैशिष्ट्ये परत त्याची सांगितली. ज्येष्ठम हा त्याचा आपल्याला माहिती आहे की सगळ्यात ज्येष्ठ मुलगा होता, सगळ्यात वडील मुलगा होता. आणि तो कसा होता, श्रेष्ठ गुणैहि युक्तम, अत्यंत उत्कृष्ट गुणांनी युक्त होता. सगळे त्याच्यात, कुठलाही गुण सांगा तुम्ही, ते त्याच्यात होता. प्रियम, अर्थातच दशरथाचा तो सगळ्यात प्रियसुत लाडका मुलगा होता. त्याला आता आपण युवराज म्हणून अभिषेक करावा अशी त्याला इच्छा झाली. तस्याभिषेक संभारान दृष्ट्वा भार्याथ कैकयी पूर्वं दत्तवरा देवी वरम एनम अयाचत विवासनम च रामस्य भरतस्य अभिषेचनम. आता एक लक्षात घ्या, इथे आपल्याला सुरुवात लक्षात घ्यायला पाहिजे. वाल्मिकी ऋषींनी नारद मुनींना एक माहिती विचारली आहे की असा असा एवम गुण विशिष्ट अशी कोण व्यक्ती या लोकात. तर आता महाभारतात जसं अनुक्रमणी पर्व येतं, म्हणजे सुरुवातीला आदी पर्वात पुढे काय काय होणार आहे ते सगळं आधी सांगितलं जातं. तशा प्रकारे आता नारद मुनी त्या आधी व्यक्तीचं वर्णन करतात आणि मग त्याच्या आयुष्यात काय काय घडलंय आणि काय काय रामायणात येणार आहे पुढे त्याचं वर्णन करतायत. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायला पाहिजे. मग आता त्याला युवराज्यावर म्हणजे युवराजपदाचा अभिषेक करायचा आहे. तर तिथे मग काय होतं, आता भार्या कैकयी, तस्य भार्या कैकयी ही इथे कैकयी ही स्त्री आहे, ही प्रथमेच्या एकवचनात आहे. म्हणजे ती हा पुढे जो काही वाक्य येणार आहे त्याची कर्ता आहे. तर आता अभिषेक करायचा म्हणजे त्याच्यासाठी सगळी सामग्री गोळा करायला लागते. त्याला पाणी लागेल, त्याला काय म्हणायचं, त्याला पवित्र गवत लागेल, त्याच्यासाठी पवित्र म्हणजे हातात घालायचं आपण म्हणतो ना दर्भ पवित्र, ते बनवायला लागेल. अशा अनेक गोष्टी लागतील. मिष्टान्न लागेल, ब्राह्मणांना बोलवावं लागेल, मंत्रवित ब्राह्मण पाहिजे. तर संभार म्हणजे सगळी अधिक भ्रू म्हणजे गोळा करणं. जे जे यौवराज्याभिषेकाला आवश्यक आहे तो सगळा संभार, तो सगळा अभिषेकाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी
त्या तिथे गोळा झाल्या होत्या करायला. ते कैकेयीने पाहिलं, त्याची भार्या कैकेयी, तस्य भार्या कैकेयी. ते कैकेयीने पाहिल्यावर ती कैकेयी कशी होती? पूर्वम दत्तवरा, तिला पूर्वी वर दिलेले होते. इथे गृहीत धरायला लागतं की दशरथाने वर दिलेले होते. आणि ती देवी आहे, म्हणजे ती राणी आहे. तिने वर मागितला. एनम वरम अयाचत, हा वर मागितला. सिंग्युलर आहे हा इथे, म्हणजे एकवचनीय. एनम वरम, आपल्याला जी गोष्ट मिळते त्याच्यात 2 वर मागते. ते एका वराने असं कर आणि दुसऱ्या वराने असं कर. इथे त्यांनी एका वरात म्हटले. असा वर मागितला. अयाचत, याच म्हणजे मागणे, याचना करणे, मराठीतलाच अर्थ आहे. तर हा वर तिने मागितला. काय मागितलं? विवासनम च रामस्य भरतस्य अभिषेचनम, रामाला वनवासात पाठवा, हद्दपार करा आणि भरताला अभिषेक करा. भरताचा अभिषेक आणि रामाला वनवासात पाठवणं, ह्या 2 गोष्टी तिने त्या वरांनी मागितल्या. विवासनम आणि अभिषेचनम हे द्वितीयची एकवचन, त्यामुळे अयाचत ह्याची कर्म आहेत. ते मागितलं. स सत्यवचनाद राजा धर्मपाशेन संयतः विवासयामास सुतम रामम दशरथ प्रियम. गोष्ट पुढे पुढे चालली आता. तो राजा कसा होता? सत्यवचनात. तो दशरथ राजा सत्यवचनी होता, म्हणजे जे आपण एकदा बोललोय ते आपण कृतीत आणलंच पाहिजे या विचारांचा होता. आपलं वचन खरं करून दाखवणार होता. आणि पुन्हा धर्मपाशेन संयतः, धर्माने वागणं हे योग्य खरं, पण काही वेळेला त्या धर्माचा काच व्हायला लागतो. आणि ह्या सत्यवचनाची दिलेली शब्द पाळण्याची, हा धर्म पाळणं हा त्याला त्यावेळी काच झाला. कारण त्याच्या प्रिय पुत्राला त्याला पाठवावं लागलं वनवासात. त्यांनी तो संयता म्हणजे बांधलेला होता. अशा त्या दशरथाने मग प्रियम रामम सुतम, आपला प्रिय मुलगा राम याला विवासयामास, त्याला वनात पाठवून दिलं. स जगाम वनम वीरः प्रतिज्ञाम अनुपालयन पितुर्वचन निर्देशात कैकेय्याः प्रिय कारणात. रामाची जराही चलबिचल झाली नाही. स जगाम वीरः, तो वीर राम वनवासात निघून गेला. प्रतिज्ञाम अनुपालयन, प्रतिज्ञेचं पालन करत. आता प्रतिज्ञा कोणाची होती? इथे थोडा प्रश्न येतो. प्रतिज्ञा ही सगळ्यांचीच आहे. दशरथाची प्रतिज्ञा आहे की मी जे बोलीन ते मी पार पाडीन. आणि त्याचप्रमाणे रामाची प्रतिज्ञा काय असणार आहे? वडील जे बोलतील त्याचं मी पालन करेन. त्यामुळे इथे दोघंही आपापली प्रतिज्ञा पाळतायत असं म्हणायला लागेल. प्रतिज्ञाम अनुपालयन हे तर आहेच, आपल्या प्रतिज्ञेचं पालन करण्यासाठी. दुसरं कारण काय? पितुर्वचन निर्देशात. पितुः वचन, वडिलांचे शब्द, आणि वडिलांच्या शब्दाच्या निर्देशावरनं, वडिलांनी सांगितल्यावरनं असा त्याचा अर्थ. आणि कैकेय्याः प्रिय कारणात, कैकेयीचं प्रिय करण्याच्या इच्छेने, म्हणजे जे कैकेयीला हवं होतं ते करण्यासाठी. म्हणजे 3 कारणांनी त्यांनी ते लगेच मान्य केलं आणि तो वनात गेला. तम व्रजंतम प्रियो भ्राता लक्ष्मणः अनुजगामः स्नेहाद विनय संपन्नः सुमित्रानंदवर्धनः. आता तो एकटाने गेला. इथे लहान भाऊ त्यांनी आपला धर्म पाळला की मोठ्या भावाचं रक्षण करणं, तो जिथे जाईल तिथे ते त्याचं कर्तव्य आहे असं म्हणून तम व्रजंतम, तम हा इथे राम आहे. तम व्रजंतम ही व्रज हा धातू आहे, जाणारा, चालणारा. व्रजंतम हे त्याचं वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण आहे, व्रजत आहे. आणि त्याचं पुल्लिंगी द्वितीयचं एकवचन. तो असा चाललेला असताना, जात असताना त्याचा जो प्रिया हा भ्राता, प्रिय भाऊ, त्याचा प्रिय बंधू, अतिशय आवडता भाऊ, तो कोण? लक्ष्मण.
तोही अनुजगाम, तोही त्याच्या मागोमाग गेला. आणि तो कसा होता? विनय संपन्न, अतिशय विनयशील होता. आणि सुमित्रा नंदवर्धन, हा रामाला जसं मगाशी कौसल्यानंदवर्धन म्हटलं होतं, कौसल्येचा आनंद वाढवणारा, तसा हा सुमित्रेचा आनंद वाढवणारा लक्ष्मण त्याच्या पाठोपाठ. आणि जबरीने नाही गेला, बळजबरीने नाही. कसा गेला? स्नेहात, रामावरच्या त्याच्या प्रेमामुळे, जिथे राम तिथे मी, अशा भूमिकेतनं तो रामाच्या बरोबर तोही वनात गेला. सर्व लक्षण संपन्ना नारीणाम उत्तमा वधूः सीताप्यनुगता रामम शशिनम रोहिणी यथा. फक्त लक्ष्मण जाऊन भागलं नाही, आपल्याला माहिती आहे रामाच्या पाठोपाठ सीताही गेली. त्याचंच वर्णन ते इथे करतायत. ती कशी? सीता अपि अनुगता. मगाशी त्यांनी पूर्ण क्रियापद वापरलं, पूर्ण रूप वापरलं, अनुगमचं, अनुजगाम. इथे अनुगता हे विशेषण आहे अनुगम या धातूचं. पण संस्कृतमध्ये अशी जी भूतकालवाचक विशेषणं असतात ती तशीच्या तशी क्रियापद म्हणून येतात. सीता अपि अनुगता. अगदी आत्ताचं जर त्याचं तुम्ही मराठीतलं उदाहरण म्हणायचं झालं, ज्याला आपण प्रमाण मराठी म्हणत नाही, जे थोडंसं तरुणांची भाषा म्हणतो, की सीता पण त्याच्या मागोमाग गेलेली, त्याचं हे इथे संस्कृत आहे. त्यामुळे ती कशी होती सीता? सर्व लक्षण संपन्ना, म्हणजे उत्तम स्त्रीबाबत जी जी काही लक्षणं सांगितलेली आहेत त्या सगळ्या लक्षणांनी ती युक्त होती. ती सगळी लक्षणं तिच्या ठायी होती. आणि आणखीन काय होतं? नारीणा उत्तमा वधूः. आता वधूः हा शब्द वह या धातूपासून आलेला आहे. पूर्वी छोट्या असायच्या मुली, त्यामुळे खरोखरीच उचलून त्यांना या घरातनं त्या घरी आणायचे. मग नंतर नुसताच तो वह शब्द, विवाहामध्ये तोच शब्द आहे, वि अधिक वह, एकीकडनं दुसरीकडे आणणं, म्हणजे तिला दुसरीकडनं घेऊन आलेले, अशी ती वधू. आता वधू याचा मराठीत अर्थ झालाय बायको, पत्नी. आणि संस्कृतमध्ये त्याच्यावरनं, हिंदीमध्ये त्याच्यावरनं बहु झालं. म्हणजे पूर्वी अर्थातच म्हणजे मुलं लहान असायची त्यामुळे सासरे आणत असतील, आणि त्यामुळे हिंदीत तिथे बहु म्हणजे सून झालं, मराठीत मात्र वधू म्हणजे पत्नी झालं. हा थोडासा फरक आहे एकाच संस्कृतमधनं निघालेल्या शब्दांबाबत सुद्धा, आणि एकच क्रियापद, त्या दृष्टीने कोण आणतं एवढाच फक्त फरक झाला. आणि ती कशी होती? नारीणाम उत्तमा, सर्व स्त्रियांमधली उत्तम. राम जसा पुरुषोत्तम तशी ही सुद्धा उत्तम नारी. ती सुद्धा त्याच्या मागोमाग गेली. रामम अनुगता. कशी? रोहिणी यथा शशिनम अनुगता किंवा अनुगच्छती. रोहिणी म्हणजे रात्र, ती जशी, आणि रोहिणी ही चंद्राची पत्नी समजतात. रोहिणी जशी चंद्राच्या पाठोपाठ पाठोपाठ जाते, चंद्र मावळला की रोहिणी पण दिसेनाशी होते रात्र. रोहिणी म्हणजे वाढणारी, शब्दशः अर्थ वाढणारी. तशी ती रोहिणीप्रमाणे सीता रामाच्या मागोमाग गेली. पौरैः अनुगतः दूरम पित्रा दशरथेन च शृंगवेरपुरे सूतं गंगाकुले व्यसर्जयत. आता कोणी कोणी कुठपर्यंत त्याला साथ दिली? तर पौरैः दूरम अनुगतः. पौर, पुर म्हणजे नगर, पुरात राहणारा, पुरसंबंधित पौर. आज आपण वापरतो हा शब्द. आणि जो मेयर असतो त्याला महापौर म्हणतात, की फर्स्ट नागरिक जसं म्हणतात, पहिला नागरिक, त्या अर्थाने महापौर. आणि हा शब्द सावरकरांनी रूढ केलाय मेयर ह्याच्यासाठी. तर असा सगळ्या नागरजनांनी ते दूरपर्यंत अनुगता, दूरपर्यंत त्याच्या मागोमाग गेले, त्याला निरोप दिला. आणि कोण? पित्रा दशरथेनच, पित्रा दशरथेनं अनुगतः, म्हणजे दशरथ राजा सुद्धा बरंच अंतर त्याच्या मागोमाग गेला. आणि शृंगवेरपुरे, शृंगवेरपुरात म्हणजे शृंगवेर नावाच्या नगरीत, गंगाकुले, गंगेच्या तटावर, व्यसर्जयत म्हणजे वि अधिक सृज म्हणजे निरोप देणे, व्यसर्जयत त्याचं भूतकाळाचं तृतीय पुरुषाचं एकवचन. रामा हा करता. रामानी
सूताला, आता आपल्याला माहितीये सूत कोण होते? सूत म्हणजे सारथी. दशरथाचे सारथी होते सुमंत्र. त्यांनी शृंगवेर नगरीत तिथे गंगा नदीच्या काठावर त्यांनी सुमंत्रांना पण निरोप दिला, म्हणून म्हणजे तुम्ही आता अयोध्येला परत जा असं सांगितलं. आज आपण आता पहिल्या अध्यायाचे 25 श्लोक केलेले. पुढच्या वेळी 26व्या श्लोकापासून सुरुवात करूया. नमस्कार.